ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरू तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरू सचितानंद रूपा नमो सद्गुरू भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरू भास्करा पूर्णकीर्ती. जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून भक्ताचा शब्द देव कसा सांभाळतो या विषयाचं चिंतन करतात. विडल आता खाली बस, आता लागला असेल तर मागच्या जरा हात करते. संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं हा भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने संपन्न होत आहे. समस्त ग्रामाचं शिरसगाव आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं कार्यक्रमाला प्राप्त झालेले हे भव्यता. विडल या सप्त्याचे जे प्रेरणास्थान आहेत असे वैकुंठवासी नारायणराव लक्ष्मण देशमुख, ज्यांनी संपूर्ण जीवन हे गजानन बाबांच्या सेवेमध्ये खर्च केलं, अशा दादांच्या असणाऱ्या अथक परिश्रमातून त्यांच्या आशीर्वादानं हा सोहळा संपन्न होत आहे. त्यांची खूप इच्छा होती, दरवर्षी ते सोहळा हे करतच होते, पण हा भव्य सोहळा पाहण्यासाठी ते आपल्यामध्ये नाहीत, येह लोकात नाहीत, पण स्वर्गातून पाहतात येतात. हा सोहळा पाहून तुकामने पितृ आशीर्वाद देती, कल्याण येचे व्हावे कुळा. स्वर्गातून सुद्धा बाबा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे पुतणे आणि या कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक आणि नियोजक आदरणीय गणेशराव देशमुख सरांच्या नियोजनातून हा भव्य आणि दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि हा मंडप, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता शिरसगावमध्ये कीर्तन चालू असं वाटत नाही, साक्षात पंढरपूरच्या वाळवंटात हे सेवा चालू की काय. आणि एक वाक्य बोलतो गणेश दादा, पैशावाली माणसं महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत, पण असा कार्यक्रम करण्यासाठी वाघाचं काळीज असावं लागतं, ते कोणाचंही काम नाही. आणि आमच्या सरांनी ते काम केलेलं आहे. अख्ख्या गावाला सगळ्यांना सोबत घेऊन, जरी ते आयोजकाच्या भूमिकेमध्ये एकटे असतील तरी सप्ताह ते म्हणत नाही माझा, ते गावचा सप्ताह आहे या भावनेनं सगळ्यांना सोबत घेऊन चालतात. हे या कार्यक्रमाचं विशेष आहे. विडल आणि सगळ्या क्षेत्रामध्ये, समाजकारणामध्ये, धर्म क्षेत्रामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो. सर असतील, सरांचा संपूर्णच परिवार असेल, त्यांच्यावर प्रेम करणारा त्यांचा समस्त मित्रपरिवार, गावातील सर्व वारकरी मंडळी, भजनी मंडळी, उपस्थित सर्व कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विनेकरी, चौबदार, शिष्टीमाले, मातृग, पितृग, बालक मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, सहकार, व्यापार, कला, क्रीडा, कृषी, सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व, गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी, व्यवसाय, पोलीस पाटील, तंटामध्ये अध्यक्ष, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, आजी माजी गावकरी, उपस्थित परिसरातले झाले सगळे हौशे, गौशे, नवशे, कोणी राहायला नको बस, सगळ्याचा कार्यक्रम आहे. सगळ्याला धन्यवाद. शेवला प्रारंभ. विडल या कार्यक्रमाला ज्यांची कीर्तन सेवेसाठी विशेष उपस्थिती आहे, महाराष्ट्राचे धडाडीचे मृदुंग वादक, तेज तर्रार असे दर्जेदार मृदुंग सम्राट आमचे कृष्णा महाराज बोरकडे. कृष्णा महाराज या ठिकाणी 8 दिवस उपस्थित आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये सध्या अत्यंत ट्रेंडिंगला त्यांचा विषय असे आमचे कृष्णा माऊली, त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबरीने हरिभक्त परिणामचे चैतन्य महाराज, मृदुंग वादक चैतन्य महाराजही उपस्थित आहेत. गायनाची सुंदर अशी साथ करण्यासाठी महाराष्ट्राचा लाडका आवाज भजन सम्राट माझे मित्र उद्धव बापू शिंदे बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्राचा बुलंद आवाज भजन सम्राट माझे परमार्थ असणे आमचे किशोर महाराज दिवटे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती, माझ्या जीवनाचे शिल्पकार, माझे गुरु आणि माझे वडील आदरणीय वंदनीय भाऊ, वडीलही आज योगायोगानं उपस्थित आहेत, त्यांनाही या ठिकाणी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती माझे अतिशय जवळचे लाडके मित्र आमचे प्रसाद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आणि हा धर्ममंडप ज्यांचा आहे, महाराष्ट्रामध्ये मोठा सप्ताह म्हणलं की त्यांच्याशिवाय पारच पडत नाही. सिर्फ नाम ही काफी है असे आमचे वायुनंदन ब्रँड, त्यांच्या नावातच ताकद आहे. वायुनंदन मोठा सप्ताह म्हणलं की वायुनंदन, असे आमचे आवटी बंधू. साऊंड सिस्टीमही अत्यंत त्यांचीच आहे, सुंदर आहे.
मंडप अत्यंत असं इंद्राच्या दरबारात हा सोहळा चालू आहे का, इतका लख प्रकाश यंत्रणा, अत्यंत असं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आणि कीर्तना संदर्भात सुद्धा आमच्या आवटी भाऊंनीच या ठिकाणी विशेष आग्रह करून त्यांच्या प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. या निमित्तानं उपस्थित परिसरातील सर्व वारकरी मंडळी, महाराज मंडळी, बाळ टाळकरी, चोपदार, विनेकरी, सोशल मीडियाचे प्रतिनिधी, सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही. आदरणीय बाबा महाराज रमेशानंद गिरी बाबांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. आदी करून बरीच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक सेवेला प्रारंभ. विडल तुकोबाराय म्हणतात, प्रमाण त्यांच्या बोला देवभक्ताचा अंकेला. प्रमाण म्हणजे शिक्कामोर्तब, त्यांच्या बोला, त्यांचं बोलणं देवासाठी प्रमाण आहे. कुणाचं? भक्ताचं बोलणं. विडल प्रमाण त्यांच्या बोला, अभंगाचा केंद्रबिंदूवर का सेंटर हा विषय लक्षात ठेवा. भक्ताचं बोलणं देवाला किती प्रिय आहे, किती प्रमाणबद्ध आहे, किती अधिष्ठान स्वरूप आहे. निसर्गाच्या नेमाच्या विरुद्ध जरी भक्त बोलले तरी देवाला ते खरं करावं लागतं, इतकं प्रमाण बोलणं आहे. विडवलं असं का होतं? तर देव भक्ताचा अंकेला. अंकित आहे देव. मला सांगा, जगावर सत्ता कुणाची? देवाची. आणि देवावर सत्ता तुका म्हणे भावे, देवा सत्ता रामावे, देवा सत्ता रामावे, तुका म्हणे भावे, बसणार आहे. जरा फ्रेश बसा बरं सगळे. तुमची जेवण जेत झाल्यामुळे लोड आलाय तुमच्यावर. जरा मोकळ बसा, जरा हाताने टाळी मुखानं नाम एवढं तासभर तुमच्याकडे काम. विडवलं रिलॅक्स बसा. तुझी चिंता त्याशी हो. गजानन महाराजांच्या दरबारात बसले, बोलन तेच खरं करण्याची ताकद आहे. जगदंबा मातेचा आपल्या गावात जागृत देवस्थान आहे, त्याच्यामुळं कशाची भीती नाही. असं मोकळ बसा जरा. विडवलं तुका म्हणे भावेन, देवा सत्ता, जगावर सत्ता कुणाची? देवाची. देवावर सत्ता भक्ताची. विडवलं संत रिमोट आहेत आणि टीव्हीचा चॅनल म्हणजे देव. सोपं कळते का बघा. इकडून जसा चॅनल बदलला जाईल तसं देवाला उड्या हाणावं लागतात. म्हणजे देवाचं रिमोट कंट्रोल संतांच्या हातात आहे. विडवलं प्रमाण त्यांच्या बोला, त्यांचं बोलणं देवाला प्रमाण आहे. आणि ऐका, संतांचं बोल काय असतं? ताकद शब्दाची नसते, शब्दाच्या मागे जे तप आहे त्या तपाची ताकद असते. ज्ञानोबा म्हणतात, माझी आज सत्यवादाचे तप वाचा केले बहुतकल्प, या फळाचे महादीप पातली प्रभू. शब्दाची पावर नाही, शब्दाच्या मागे तपश्चर्याची पावर आहे. विडवलं आता किती बोलणं प्रमाणे ऐका. ज्ञानोबराय पैठणला आले म्हणजे यावं लागलं शुद्धीपत्र घेण्यासाठी. पैठणमध्ये चमत्कार केलेला सगळ्यांना माहिती आहे. रेडा वेद बोलवला, पैठणमध्ये ठेवला विडा. ज्ञानोबराय तुम्ही बोलवा रेडा. ज्ञानोबराय म्हणले मी बोलवतो रेडा, पण निवृत्ती दादा तुम्ही फक्त आज्ञा सोडा. मुक्ताबाई म्हणली ज्ञाना तुझ्या तोंडात पडो पेडा. अरे ऋग्वेद बोलला रेडा, तेव्हा पंडित झाला येडा. त्याची अक्कल बंद झाली. म्हणजे रेडा कुठे वेद बोलत असतो का? रेडा वेद बोलत नसतो, बोलवणारे ज्ञानोबारे आहेत. विडलं काय काय माणसं म्हणली रेडे आण नावाची माणसं असते आणि ती वेद बोलली असते. ही तर्कवान निळोबाराने दणकून पुरावा दिला. माझ्या पुत्रामुखी बोलावणे, माझी पुत्रामुखी बोलावणे, नोये हाता
पुत्र म्हणजे मुलगा, म्हशीचा पोरगा. तो वेद बोललाय. त्याचं आळेगावात मंदिर आहे. कधी गेले तर दर्शनाला जा. आणि तिथे गेल्यावर संताचं दर्शन नाही, देवाचं दर्शन आहे, रेड्याचं दर्शन. आणि रेडा म्हणायचं नाही, लय हानत्यान गावकरी. रेडेश्वर महाराज, त्यांच्या घरावर पिकअपवर नाव आहेत रेडेश्वर महाराजांची कृपा. 365 दिवस अखंड विना चालू आहे. रेड्याच्या दारात 50 कोटीचं मंदिराचं काम चालू आहे. कुणाचं? रेड्याचं मंदिर. ही संताची पावर आहे. विडल हो. रेडा वेद बोलवला शुद्धीपत्र घेऊन, प्रमाण त्यांच्या बोला. हे माझा मूळ मुद्दा आहे बरं का, लक्षात ठेवा. आळंदीकडे ज्ञानोबराय निघालेले आहेत. ज्ञानोबराय आपल्या तालुक्यात आले. नेवासा तालुक्यात कीर्तने म्हणून सुरुवात हेतून केली. नेवासा परिसरामध्ये ज्ञानोबराय, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताई साहेब, बाकीचे वारकरी. ज्ञानोबराय निघाले काय एकटे चलत होते काय? राजा चाले ते वैभव सांगते. वारकरीचा सुद्धा यात्राच्या यात्रा निघत होत्या ज्ञानोबरायांच्या मग. तेच सामान्य का मायबाप? बालवै ज्ञानोबरायांचं. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. परब्रह्म स्वरूप दिसतंय मायबाप. ज्वलंत जिवंत परब्रह्म ज्ञानोबराय नेवासा नगरीमध्ये आलेले आहेत. आणि अचानक त्या गावामध्ये घटना घडली. एका व्यक्तीला देवाज्ञा झाली आणि त्या व्यक्तीची प्रेतयात्रा निघाली. मालक गेलेले आहेत. एका माऊलीचं कुंकू पुसलेलं आहे. पण ज्ञानोबरांचं तेज पाहून त्या संतांच्या विषयी त्या माऊलीच्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा निर्माण झाला. आज ज्ञानोबरांचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. हजारो माणसं पाय पडते ते, तशी ती माऊली सुद्धा ज्ञानोबरांच्या पाय पडली. ज्ञानोबरांच्या मुखातून शब्द बाहेर गेला, अखंड सौभाग्यवती भाऊ. त्या माऊलीने कपाळ वर केलं तर कुंकू पुसलेलं होतं. त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं. माऊली, दोघीही माऊलीच आहेत बरं का, हेही माऊली आणि हेही माऊली. विश्वाच्या माऊलीला प्रश्न केला त्या माऊलीनं, महाराज अखंड सौभाग्यवती भव हा तुमचा शब्द बाहेर निघालेला आहे आणि ही प्रेत यात्रा चालू ना, हे माझ्या मालकाचे आहे, माझं कुंकू पुसलंय. माऊली, काळानं घातलेला घाला हे खरं समजायचं का तुमचा शब्द खरं समजायचं? ज्ञानोबाने सांगितलं, माऊली काळजी करू नका. रामाच्या धनुष्यातून सुटलेला बाण आणि ज्ञानोबरांच्या मुखातून सुटलेला शब्द परत रिटर्न नाही. शब्द गेला गेला, परत माघारी नाही. काय तुमच्या मालकाचं नाव? म्हणजे सच्चिदानंद. माऊली, ज्यांच्या नावात सच्चिदानंद स्वरूप आहेत ते जातीलच कसे ना. अजून तर लय पुढं काम करायचंय त्यांना. ज्ञानोबरायांनी ते प्रेत खाली ठेवायला सांगितलं. कृपा कटाक्ष न्याहाळीला ना आपल्या पदी वैसवले. संतांच्या दृष्टीत पावरे मायबाप. ज्ञानोबरायांची नजर त्या प्रेतावर पडली. झोपेतून माणूस उठावा तसे सच्चिदानंद बाबा जिवंत झाले. काय अधिकार आहे ज्ञानोबरायांचा? त्या माऊलीच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले. माऊली, माझं कुंकू तुम्ही परत जिवंत केलं. माऊलीने सांगितलं, पण आता तुझ्या मालकाचा पुनर्जन्म झालाय, तुझ्याकडे तुझ्या मालकाला ठेवता येणार नाही. उरले ते हरी तुम्हा समर्पण, आता माझ्या ताब्यात द्यावं लागन. आणि त्या सच्चिदानंद बाबांना शिष्य बनवलं. आपल्या तालुक्यात ज्ञानोबराने कमीत कमी 2 ते 3 वर्षे मुक्कामी होते. अशा वजनदार मातीतली माणसं आहेत आपण. साक्षात ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आपल्या नेवासा नगरीमध्ये निर्माण झाली. ज्ञानोबरांनी ओव्या सांगाव्यात आणि सच्चिदानंद बाबाने लिहून घ्याव्यात. त्यावेळेस त्या माऊलीने प्रश्न केला, महाराज मेलेले मालक कस काय जिवंत झाले? ज्ञानोबाने सांगितलं, आई तुझं कुंकू पुसलंच होतं, तुझे मालक गेलेच होते, पण माझ्या राखीव कोट्याची पावर लावून ही गेलेली केस रिटर्न आणली. राखीव कोटा असतो बर का. एखाद्याला जर फाशीची शिक्षा झाली आणि राष्ट्रपतीच्या जर मनात आलं त्याला सोडून द्यायचं, त्याला राखीव कोटा म्हणतात, अधिकार. एक सही केली तर फाशीची शिक्षा सुद्धा कॅन्सल होते. हे राष्ट्रपतीच्या सहीत ताकद आहे. तसं ज्ञानोबाने सांगितलं, तुझे मालक गेलेलेच होते
पण माझ्या मुखातून जो शब्द बाहेर पडलेला आहे तो शब्द देवासाठी सुद्धा प्रमाण आहे. यमराजाच्या हातून तुझ्या मालकाला बाहेर आणावं लागलं इतका संतांचा शब्द देवाला प्रमाण आहे. अभंगाच्या पहिल्या प्रमाणताच्या बोला प्रमाणताच्या बोला प्रमाणताच्या बोला प्रमाणताच्या बोला एवढं भक्ताचं संताचं बोलणं देवासाठी प्रमाण आहे. ज्ञानोबा 18व्या अध्यायात सांगतात भक्त जेत जैसे ने पाहे ते तर मी तैसाची होत जाई जो मी तुझे झालो आहे खेळण्याचे. लहान बाळ खेळण्याला खेळवतो तसं देव सांगतात भक्त मला खेळवतात मी त्यांच्यासाठी खेळणं झाले. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा का देव भक्ताचा अंकेला काही बोलू द्या प्रमाण त्यांच्या बोला बोलणं प्रमाण. पैठण निवासी नाथ बाबा आता आपल्याला पैठण जवळ आहे. नाथसागराचंच पाणी त्याच्यामुळे मजा आहे आपली. जरा सगळं वजनदार काम चालू आहे सगळं. आणि मग नाथ महाराज म्हणजे लय ऐश्वर्य संपन्न. हा संत शांतन श्रीमंत जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आल्या एके ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. तसं नाथबाबांचं जीवन आहे. अहो दत्त महाराज चोपदारकी करतात लक्ष्मी वाडा सारून घ्यायला जगाचा बाप कावडीने पाणीच्या खालीच्या
ऐश्वर्य संपन्न संत काय कमी हो. नाथ महाराजांच्या घरी ना सोन्याची ताट होती. थोडा मॉनिटरला आवाज द्या. मेन इको कमी ठेवा बोल. सोन्याची वाटण, सोन्याच्या चमचे लोकांना जेवायला, आणि तुपाला बादली, आणि तूप वाढाय वगैरे आता वरणाला आहे. आता तूप राहिलंय का? तूप म्हणलं की चूप. परवा एका गावात गेलो जेवायला, पुरणपोळीचा स्वयंपाक, आणि एक माता मावली तूप वाढाय आली. एका हातात तुपाची वाटीन, दुसऱ्या हातात तिने दाबण आणलं. तर मी म्हणलं तुपाचा आणि दाबणाचा काही संबंध आहे बुवा? दाबणाचा शेंडा तुपाच्या वाटीत बुडवला आणि आमच्या वरणाच्या वाटीत झटकला. ज्ञानबा तुकाराम म्हणला आयो शेंड्यानेच तूप वाढलं की हिनी. म्हणलं हे तर काहीच नाही. आता आम्हाला कसं वाच म्हणावं लागतं कसलं असलं तरी. मी म्हणलं एक नंबर पद्धत. आणि मग लय छान पद्धत आहे. ती म्हणले महाराज हे काहीच नाही, ह्याच्या पुढचं अपडेट अवतार बघायचा का? म्हणलं पाठवा. तिची जाव आली, ती सुई घेऊन आली. आता कितीक पडला असं नो, तरी बी म्हणावंच लागलं वा एक नंबर पद्धत. ती म्हणली महाराज हे काहीच नाही, ह्याच्यापेक्षा पुढचं व्हर्जन बघायचं. मला पाठवा. म्हातारी आली, हातात परत इस्तो आणला. मी म्हणलं पोळी होती का काय? परत इस्तो आणला तुपाचा. एकच थेंब नुसता इस्त्यात टाकला. अख्ख्या पंक्तीला नुसतं तुपाचं धुपान. तोमेव माता पिता तोमेव. अरे म्हणलं हेनी तर धोरावच कार्यक्रम केला की काय. चिकट माणसं आहेत, लय चिकट असतात. ज्ञानोबारे म्हणतात कृपणे चित्ती ठेवा आपुला, तैसा दक्ष पराव्या मुला. नातरीने दैवाच्या परिवरी लाहोरुतल्या हाती सहस्त्र उरी वैसनी उपवास करी दारिद्र्य जैसा. काय काय असतात. पैसा आहे पण दानत नाही ना. लय पैशावाले पडलेत. एक जण इस्त्री रस्ते उभं होतं बा. भिकारी म्हणला साहेब 10-5 रुपये दे. चल हो पुढं. नाही. फाटका तुटका शर्ट हो पुढं. भाकर तुकडा निघ. भिकारी म्हणला साहेबा रुपया नाही, सदरा नाही, तुकडा नाही. मग इथं कशाला थांबला? चल की माझ्या संग भीक मागाय. 50 तुला 50 मला. म्हणजे पैसा आहे पण दानत नाही. एक सांगतो, धरण किती मोठा असू द्या त्या धरणाला सांडवा ठेवावा लागतो. धरणाला जर सांडवा नसल धरण फुटण्याची शक्यता आहे. तसं तुमच्या संसारोपी धरणामध्ये पैसारोपी भरपूर पाणी साठवा, पण अन्नदान, ज्ञानदान, दिंडीला पंगत, मंदिराचा जीर्णोद्धार, गरीबाला सहकार्य, शाळेतल्या मुलांना सहकार्य असा थोडा सांडवा ठेवा. म्हणलं हे काढलं स्टॉकला राहत असतं. विडवलं तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, गातली यावय नरका जाणे. चिकट माणसाला कळणार नाही हो. लयच काय काय चिकट असतात. आमच्या गावाकडे एक म्हातारे आती चिकट, एकच धोतर फाटलं तरी ते घालतंय. मी म्हणलं बाबा टाकून द्या की. त्याची लुंगीने असायचं ती. म्हणजे धोतराची लुंगी पण टाकून नाही दिलं. लुंगी फाटत आली म्हणजे दिना फेकून. बरमुडा शिवला त्याचाच. बरमुडा फाटत आला म्हणजे दिना फेकून गाडीच्या काचा पुसायचं. म्हणजे किती वापर करावा एका गोष्टीचा बुवा. फडकं फाटत आला म्हणजे दिना फेकून त्या चिंध्याने बंब पेटवायचं. मी म्हणलं दिना टाकून. राग झाली त्याने राग गोळा केली, राखनी दात घासायचं ती. त्याला म्हणावं कर बरं 8 दिवसाचा सप्तात वासा. सरांनी केला तसा ती जागेवर मरण. हो हे जिगर लागते माय बाबा असे कार्यक्रम करण्यासाठी. आणि भजन पूजन कुठेही होत नाही. भाग्यवंत घरी भजन पूजन. आवाज ऐकू. भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भजन पूजन. भाग्यवंत घरी भजन त्याची वाट बाहेर राहून त्याची वाट बाहेर राहून त्याची वाट बाहेर राहून भाग्यवंत घरी भाग्यवान माणसं असावी लागतात. तर असं दारा पुढे टाळ वाजवतो मॉनिटरला आवाज. आणि असे सप्ते होत असतात. गणेश सर भाग्यवान आहेत. आणि सगळ्यात विशेष धन्य माता पिता आई वडील भाग्यवान ज्यांच्या पोटी आमच्या सरांसारखं रत्न जन्माला आलं मायबाप. हे एवढ्या सोप्या गोष्टी नसतात. आणि चुलत्याची सुद्धा पुण्याई कामाला आली. आपल्या परिसराचं नंदनवन या जिल्ह्याचे लोकनेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं मारुतरावजी घुले पाटील. त्यांच्या प्रेमानं
सरांचे चुलते मायबाप त्या काळामध्ये काहीतरी 70-75 रुपये त्यांना महिना होता आणि त्या 75 रुपयातले 5 रुपये दर महिन्याला गजानन महाराजांच्या शेगाव संस्थानला ह्यांच्या चुलती ऑर्डर करत होते. तेव्हाची पुण्य हे आता कामाला आली मायबाप. म्हणजे दान कसं करावं त्या काळापासून गजानन महाराजांवर ज्यांचं जीवापाड प्रेम, मग दिंडी जरी आली तरी त्याला जेवण असू द्या, वारकऱ्याची सेवा असू द्या, अशी परंपराच वजनदार आहे. म्हणून आज मना वाटतं आवाज दे चॅट. माझ्या वडिलांची मी रजा देवा, मी रजा देवा, माझ्या वडिलांची मी रजा देवा, मी रजा देवा, देवा मी रजा देवा, माझ्या वडिलांची मी रजा देवा, माझ्या वडिलांची मी रजा देवा, माझ्या वडिलांची मी रजा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. बसणारे म्हणते का धावते तेव्हा एकमेकाच्या अंगावर. आमचे काय डोकी चक्रम झाल्यात आहे का काय, आम्हाला येडं लागल्यात आहे का आरडायला. ह्याला लय घासावं लागत. ही मागं जिहालायचं सुद्धा एवढं सोपं नाही. आज गाणारे वजनदार आहेत, वाजवणारे वजनदार आहेत, आयोजक वजनदार आहेत आणि ऐकणारे सुद्धा वजनदार आहेत. टाव करूनच काय चाललं रे ह्यांचं नेमकं. आमचं काहीच चाललं नाही, परंपरा चांगली हा विषय चालू आहे. माझ्या वडिलांची मिरा शिगा देवा, वडील असतील, चुलते असतील, सरांचे हा सगळा परिवार संप्रदाय जीवापाड जपणारी माणसं आहेत. म्हणून सोपं का तालुक्याला सप्ते होत नाहीत. एका माणसाने एवढा सप्ता करणं ही कलियुगातली क्रांती म्हणावं लागेल मायबाप. हे आणि पैसा विषय सोडून द्या, ही जुळून आणायचं सुद्धा सोपं नाही. मॅनेजमेंट, सूत्रबद्धता, वक्तशीरपणा, दर्जेदारपणा, क्वालिटी. क्वांटिटीला किंमत नाही, क्वालिटीला किंमत आहे. विडाल आणि एवढं करून लोक बी आली पाहिजेत. नाहीत लोक येत. आज चारी कोपरे पॅक आहेत, खचाखच भरलंय मैदान, जागा नाही. LED स्क्रीन लावून तिकडे निम पब्लिक मंडपाच्या बाहेर आहे. लोक कुठे एक होत्यात आहे सध्या. एवढ्या जर लोकांची गणेश सर, एखाद्या नेत्याला आता झेडपी पंचायत समिती आपल्या जिल्ह्यात नाही समजा, पण जर एखाद्याला सभा घ्यायची असते ना एवढ्या पब्लिकची, 20 लाख रुपये खर्च आला असता एका दिवसाचा, तासाचा, तर इतकी लोक आली नसती. आली तरी गप बसली नसती. जातानी बॉम्ब आली असती. 500 ठरलं, 200नीच मिळालं. ज्यांनी सभा ठेवली त्याचं वाजून गेली असती. पण आज तुम्ही एकच काम छान केलंय. मिळविली मांदी वैष्णवांची. अजे किती वारकरी मंडळी, किती वैष्णव आले ते एकत्र. कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार, ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्यांना जीवापाड जपणारे हे वारकरी एकत्र करणं हे सोपं नाही. मिळविली मांदी वैष्णवांची. सध्या जगात तुम्ही काही कमवू शकता, माणसं कमवू शकत नाही. परंतु सरांनी जी माणुसकी, मानवता कमवली, माणसांची श्रीमंती. म्हणून आज एवढा समाज हा सोहळा पाहण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी, आपल्या जीवनातला आनंद लुटण्यासाठी, साधूचा उत्सव आपल्या जीवनामध्ये घडतो, या कारणानं आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. हा ऐश्वर्य संपन्न नाथ महाराज इथं विषय चालू आहे. देव पाणी भरतोय आणि नाथ महाराजांनी भागवतामध्ये विशेष सांगितलं की जगामध्ये प्रत्येक ठिकाणी देव आहे. ऐसा ज्याचा अनुभव
विश्वदेव सत्यत्वे विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला येरोमणी काष्टी पाशाने सकळ आहे वनमाळी जेते जेते. नाथबाबांनी सांगितले जगामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये देव आहे. प्रमाण त्यांच्या बोला बर का, ही सेंटर लक्षात ठेवा. अभंगाचं पहिलं चरण संताचं बोलणं किती प्रमाण आहे ह्याच्यावर सांगतोय. पैठणमध्ये ज्ञानोबांनी जगामध्ये देव आहे असं तत्वज्ञान समाजाला सांगितलं. 2-4 पुस्तकं वाचून येडेवाणी करणारे त्या काळात बी होती बरं का. ती म्हणले नाथ महाराज हे सांगणं सोपं आहे, आम्हाला तुमच्याकडून डायरेक्ट अनुभव घ्यायचा आहे. तुम्ही म्हणताना दगडात देव आहे, झाडात देव आहे, मग दाखवा. तुम्ही म्हणताना दगडात देव आहे, मग हा दगडाचा नंदी म्हणले महादेवाच्या पुढं, आणि ह्या नंदी देव आहे का म्हणले का नाही, नंदीत बी देव आहे म्हणले, मग तेव घास खाईन का खाणार नाही. खऱ्या माणसाला पहिल्यापासून परीक्षा द्यावा लागते बरं का. खऱ्याला लय त्रास आहे. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं काटकाळी, गरीबाची फाटली झुळी, उसाला येणं टोळी, गरीबाचं लय मराणे. मोठ्याच्या घरात पोत्या पोत्याने पडली साखर, गरीबाला मिळाला भाकर, शेतकरी राजा असून मी झाला नौकर. आमच्या देशात 2000चं बंडल, ज्याच्या खिशात 50 एकरवाल्याच नाव दारिद्र्य रेषात. हा गरीबाचं लय मरण आहे. तरुण मुलांना आईबाप नको वाटते. तर कलियुगामध्ये रागवायला मिळाली महिना त्याच्या देहनातूनच जाईना. मी म्हणतो नका का देहनातून जाईना, पण आईबापाची नको नको करू जाईना. आई बापाला लावतो कामाला, सासऱ्याला नेतो 4 धामाला. कधी आनंद होईल प्रभू रामाला. विठ्ठल काय खऱ्याला किंमत राहिली. अहो त्या जपानमध्ये चोर पकडा मशीनला 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं 1 तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं. चोरात तर मिळलंच नाही, मशीनच नेलं. नुसत्याला बड्याच म्हणा. नेवाशाचा बाजार भरला. बाजारात एक जण माशा मारायचे पावडरी काय बसलो होतो. 2 रुपयाला पुढे माशा मारणार, 2ला पुढे माशा मारणार. लोक म्हणजे 2लाच माशा मारतात, ते मरणाच्या पुढ्या खपल्या म्हणून. एक जण घरी गेला, बायकोनाला पुडी सोड पावडर आणली, 1 माशी राहणार नाही. पुडी सोडली, पुडीत पावडरच नव्हते, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा हाना. आता हे काय औषध आहे का काय काय कृष्ण महाराज नुसत्या लबाड्या चालू आहेत ना. म्हणून तर जनाबाने अभंगच लिहिला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार झालाय. धुंदन माणसं झाल्यात मध्ये धुंद, अंधा धुंद कानून चालू आहे, सगळा अंधा कानून. अहो काय खऱ्याला किंमत राहिली. खरी सेवा नाथ महाराजांची. आणि लोक म्हणली लय जगात देव मानतात, मग दगडाच्या नंदीला घास खाऊ घाला. परीक्षा आम्हाला बी नमुने भेटतात ना काय काय. परवा मला एक भेटला, महाराज कीर्तन करताना धोतर का घालता. म्हणलं मग बरमुड्या करू का. तू तर झालाय उघडा, आम्ही धर्म जपितो जेवताना ताट्याच्या कडेने पाणी का फिरवत असता. म्हणलं मग यात येऊ नये म्हणून. आता काय सांगा, काही प्रश्न करत्या दोघं. जसं सहजच वागायचं वारकेला सुद्धा सांगतो. हा नाही तर लोक पीठ करते ना आपलं बी.
परवा सकाळी कीर्तनाने गोल मला चौकात भेटला, जय हरी. मी म्हणलं जय हरी. ते मला माऊली कुठे आहे आज खेळ? अरे खेळ म्हणजे आम्ही काय जंगली रमी खेळतोय का काय? सहजच बोलतात म्हणे खेळ. हे पाराव बसलेले काय सोपे असतात का नमुने? चौकातले, टपरिवले, पोला खालचे, गावचा सेंटर जिथं असतो तिथं ज्या टोळ्या कार्यरत असतात ना, या गावात धिंगाणा करायसाठीच बसलेले असतात. आता आमच्या गणेश सरांनी इतका ताकद लावून सप्त केला तरी काय कांच्या डोक्यात गणगण असन, कशामुळं केला असन बुवा? अरे करू नको पण जळू नको ना. तुला तुझ्या बापाची पुण्यतिथी घालणं होत नाही. तेरे बस की बात नाही हो. तू लय लांबचा विषय. जे करतात त्यांना तरी चांगलं म्हणा, आणि नाही चांगलं म्हणताला गप तरी मरा. टीका का करता? या असले खैरे वाढले तर लय. गावात एखादा वारकरी वाढला लगीन तो जर आला देवीच्या पाया पडा लगेच चौकात बसलेले. आता काय गंधन बुकान हरिपाटन काकडान. आधी तर लय पिऊन वाकडा होत होता ना, आता लागला काकडा करायला. तो म्हणतो आल्या का नसती घातली तर बरं झालं असतं. पहिलं पियत होतो, मला कोण बोलत नव्हतं का, मी बोललं की हानीत होतो. आता पियता यायना ना हानता यायना. आता सहन करा. लोकांचा लोड घेऊ नका. तुका म्हणे हास्यजन नाही का ना तैठ आहे. तुकोबारांना विचारलं कसं राहायचं? निवांत राहा. तुका म्हणे निवांत राहा. जे जे होईल ते पहा. तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही पुरतुनी. लोकाचा लोट घ्यायचा नाही. लोक कसे अनंत बुद्धीचे तरंग, क्षणोक्षणा पालटते रंग, दररोज आता संगत होतो होय बाधक. लोकाचं असं काय, त्यांच्या पद्धतीने वागलं, त्यांना गोड बोललो, त्यांच्या पुढं केलं, त्यांना पैसे पाणी दिले की लोक म्हणतात भारी. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागला की चांगला, आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला की वाईट. असं कसं काय होऊ शकतं? तुम्ही आमचे टॅली करणारे कोण? त्यांना वाटतं ह्या सगळ्याचं रिमोट कंट्रोल आमच्या हातात असावं. त्यांच्या काय आपण गुलाम आहेत का? बघा तुम्ही लोक कसं बी वागा, नावच ठेवणार. 4 माणसात बसले, एखादा माणूस मोकळ्या मनाने बोलतो बघा, त्याचा स्वभावच मोकळा असतो. ते 2-4 शब्द फडफड बोलून जातो. ती मोकळ्या मनाने बोललं लगेच दुसरे म्हणतात त्याला काय अक्कल आहे का? माणसात बसलं की वाच 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 करत काय? गप बसाव, शांत बसाव, संयम असावं. नुसतं बोलत म्हणजे बोललं तरी प्रॉब्लेम. एखादा माणूस बोलत नाही, शांत बसतो, त्याला काय माणूस की का? म्हणजे असं वागलं तरी प्रॉब्लेम, आणि असं वागलं तरी. आपल्या पाहुण्यात एखादा माणूस असा असतो बघा, तो कोणताच कार्यक्रम सोडित नाही. बर्थडे, पूजा, वास्तुशांती, कीर्तन, सप्ताह, लग्न, सगळे कार्यक्रम अटेंड करणार. त्याला बी लोक म्हणतात बोंबलत फिरत. त्याला काय काम आहे? हेव पाहुणा झाला की तेव झाला की हेव, एवढ्यावाचा असतो नुसता पंक्तीवर. त्याला काय काम आहे तवा? म्हणजे कार्यक्रमाला गेलं तरी प्रॉब्लेम, आणि कुणाच्या नाही जाऊ द्या. घमेंड आहे त्याला. पैसा कामाला येतो का? शेवटी माणसं जपली पाहिजेत. म्हणजे असं वागलं तरी प्रॉब्लेम, असं वागलं तरी प्रॉब्लेम. 50-50 वागा तरी मी म्हणतात तो ठाम नाही. घरी तिकडं वागवतो घडी तिकडं. म्हणून तो कोबर आहे म्हणले त्यजोनिया जन भक्ती करा, त्यजोनिया जन भक्ती करा, ओ त्यजोनिया परमार्थ आपण आपल्या मस्तीत आणि संतांनी सांगितलेल्या शिस्तीत करायचा. लोकांचा लोड घ्यायचा नाही. नाथ बाबांनी म्हणले बाबा दगडात देव आहे म्हणता, दगडाच्या नंदीला घास खाऊ घाला. नाथ महाराज म्हणजे दगडाचा नंदी सुद्धा घास खाणार. प्रमाण त्यांच्या बोला. शब्द गेला बरं का फक्त नाथ महाराजांचं की दगडाचा नंदी घास खाणार. सहज बोलून गेले. अहो संतांच्या सहज बोलण्यात कल्याण आहे. सहज बोलणे हे उपदेश, सहज बोलणे हे उपदेश, सहज बोलणे हे उपदेश, सहज बोलणे Hallelujah.
सहज चाली चालता पाय वाटे, चिंता मने समान होती गोटे. गाता काय ठरवू नाही का? अरे तुका तरी सहज बोले वाणी, त्यांच्या घरी वेदांत वाहे पाणी. सहज शब्द गेला, इको कमी आवाज. दगडाचा नंदी घास खाणार आणि देवाला ते बोलणं प्रमाण करावं लागलं. प्रमाणात इको कमी आवाज मागा शब्दासाठी. प्रमाण त्यांच्या बोला. किती बोलणं देवाला प्रमाण आहे. लोकांनी हातात घास आणून दिला, धरा खाऊ घाला. दगडाचा नंदी खाईन का आपल्या हातून? अरे आपल्या हातून जिवंत बैल घास खाईना. रुमण्याशिवाय ठोकीतच नाही तर खाईन कसा? लय बैलांचा बी हाल आहे तो. आणि कुणाचा बी जन्म मिळाव पण बैलाचा भेटू नाही. आणि पुढचं वाक्य मी का बोलतो? बैलाचा भेटाव पण निदान ऊसतोडीचा तरी बैल होऊ नये. काय हालत राव त्या बैलांचं. तोंडाला फेस येतोय, डांबर तापलेली, 5-6 टन माल त्याच्यात, वरून जोडी त्याच्यावर बसलेली आणि वरून हाणायचं त्या बैलाला. गाडी सरीतून काढायचे कशी, डांबरीनं पाय धरत नाहीत. लय अवघड आहे रे त्यांचा हाल. सरकारने सुद्धा ह्याच्यावर काहीतरी थोडं कंट्रोल आणलं पाहिजे. आपण मुक्या जनावरं सुद्धा देव समजतो, देव पाहतो, त्यांचे हाल डोळ्याला पाहत नाही तो. आणि जे लय चुकीचं वागते त्यांना हा जन्म आहे बरं का पुढचा. खाणारे पिणारे, आई वडिलाला त्रास देणारे. त्याच्यामुळं आता जरा थोडं चाकोरीबद्ध जीवन जगा. नाथ महाराजांनी हातामध्ये घास घेतला आणि इतिहास ऐका. महादेवाकडे पाठ केली, नंदीकडे तोंड केलं. आतापर्यंत जे कधीच घडलं नव्हतं असं उलट. घास कोणाला खाऊ घालायचा आहे? नंदीला. हातामध्ये घास घेतला आणि पांडुरंग परमात्म्याशी संवाद सुरू केला. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना अनावया. निर्जीव जरी नंदी असल तो त्याच्या चेतना आणण्याचं काम देवा तुमच्याकडे. आमच्या संकट आले आणि हे लाज आणि ही काळी मा आम्हाला नाही. आता जर दगडाच्या नंदीनं घास खाऊ घातला, जर घास खाल्ला नाही, इतिहास कलंक लागेल देवा तुम्हाला. आम्हाला ह्या परीक्षा ह्या टोकाच्या. अख्खा महाराष्ट्र बघतोय म्हणले काय करायचे ते तुम्ही ठरवा. पांडुरंग परमात्मा म्हणले अवघड झालं. आता पांडुरंगाची नंदीची बी ओळख नव्हती, पण नंदीचा जो बॉस आहे ते हे दोस्त आहे ह्यांचा. नंदीचा बॉस कोण? महादेव. ती डोक्या घेऊन नाचते ते ना. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंग. पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर काय आहे? महादेवाची पिंड आहे. एक एकाचे हृदय. दोन्ही देव एक हे वेगळेत का? पांडुरंगाने महादेवाला फोन केला, फोन पार्वतीने उचलला. म्हणले बोला बोला. म्हणजे आता बाकीचं बोलायला टाइम नाही म्हणले. क्रिटिकल परिस्थिती, वेळ कमी आहे, मालकाकडे फोन द्या. महादेवाकडे फोन दिला. काय काम आहे? राम राम. कोण? विठोबा पाटील पंढरपूरवरून बोलतोय म्हणले. आणि म्हणले कस काय गरिबाची आठवण झाली? आठवण म्हणले परिस्थिती तशी. हे तुमचं जी वाहन आहे नंदी, ह्याला फक्त पैठणमध्ये घास खायला सांगा आणि माझं काम तेवढं तुम्हाला करावं लागेल. हे फोन मोठ्याच्या लेवलला असं चालतं बरं का. फोन कुणाचा आलाय ह्याच्यावर सुद्धा भ्रष्टाचार अवलंबून असतो. जर पांडुरंग परमात्मा महाग पुढं तुमचं जर गरुडाकडे काय काम निघालं तर गरुडाला कामाला झोपायची जबाबदारी माझ्यावर, कारण ती माझ्या अंडर खालचा विषय. आता हे नंदी तुमच्या अंडर खालचा विषय, त्याच्यामुळे ते क्षेत्र तुमचं आहे. आणि तुम्ही एकदा यस म्हणल्या ती काय डोकला, आणि एकदा कलेक्टरने परवानगी दिली त्याला ती काय नाही म्हणत असतो. म्हणजे वरूनच सूत्र हल्ली पाहिजेत. पांडुरंग पण महादेव पॅक केले आणि महादेवाने फोन केला नंदीला, घास खावा लागन भूक नसली तरी. अहो त्याने हातभात जीभ बाहेर काढली आणि नाथ महाराजांच्या हातातला घास असा ओढून खाल्ला. आणि पैठणमध्ये लोक म्हणले हा दगडाच्या नंदीनं घास खाल्ला का? प्रमाण त्यांच्या बोला. देव भक्ताचा दगडाचा नंदी सुद्धा घास खाऊ शकतो हे नाथ महाराजांनी जगामध्ये दाखवून दिलं. इतका देव हा भक्ताचे अंकित आहे. विडलं आणि तो किती कंट्रोल मध्ये आहे. तो कोबाराय सांगतात देवाला जर घराच्या बाहेर निघायचं असेल तर आधी आमची परवानगी घ्यावी लागते आणि उभा असणारा देव आमच्या परवानगीशिवाय खाली बसू शकत नाही. अभंगा नपुसता
पुसता जाता नये. किती अंकित आहे? विचारल्याशिवाय बाहेर निघत नाही आणि विचारल्याशिवाय खाली बसत नाही. खाली बैसताई भे. भे म्हणजे भेतो भक्ताला. मला सांगा 28 युग झाली देव विठेवर उभा आहे, अजून बसलाय का हो? खरं सांगा बरं, देवाला बसू वाटलं नसेल का? एकदा गेले पुंडलिकाला विचारलं, पुंडलिका बसू करायला कटाळाला नुसते डोळे वटरून पुंडलिकराने बघितलं, देव परत घाबरले. नको रे, विचारायलाच नको. खाली बैसताई भे, अजून उभा आहे. युगे 28 विटेवरी उभा, किंवा वाट पाहे उभा बेटीची सुंदरते ध्यान उभे उभा भाविकासाठी अखंड उभा आहे, बसले नाही. आणि खाली बसायचं म्हणलं तरी घाबरतो. खाली बैसताई भे. इतका देव हा भक्ताची अंकित आहे. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत, इतका देव हा अंकित आहे. विडल किती अंकित आहे. दामाजी पंत नामदेव म्हणले, नामा इकडे या. 5-6 वर्षाचं वय, बाल नामदेव म्हणले मी गावाला चालले, हे निवेद घ्या देवाला दाखवा. वडील म्हणले निवेद दाखवा, नामदेवराला ऐकवायला निवेद खाऊ घाला. आणि बाल नामदेवर आहे. आताचे 5-6 वर्षाची टाबरी काय करतात बघा बरं. काय ते सुतात आहेत का? मी तर लय भेटतो पोरांना, त्यांना काय महाराजांनी फिराच पडले ते गपकुन बोलत यात. एक असंच कीर्तनात कालवा करायचं म्हणलं, बोलू नको. तेव्हा मला म्हणलं तुम्हीच बोलू नका. आता म्हणलं मला बोलायला गावाने बोलवले. मग एका प्रश्नाचं उत्तर द्या मला विचार. तेव्हा मला महाराज अशी कोणती गोष्ट आहे ती वडल्यावर बारीक होती? म्हणलं वडल्यावर बारीक होती मला नाही येत. ते मला किती सूप आहे, बिडी. आता बिडी वडल्यावर बारीकच होते ना. याचा बाप रोज वडत ती बघत आहे. ही बिडेवालीला चॅप्टर असतात. पुरे गावागावात नाटकं व्हायची. नाटकात काय महिला काम करत नव्हत्या. जुना काळ स्त्रीचं पात्र असले तरी पुरुषच करायचे. गावातल्या पोरापोराने नाटक बसवलं, द्रौपदी वस्त्रहरण.
पण त्यांना द्रौपदीच भेटाना. म्हणजे पोरग तर तसं पाहिजे ना, गोरं घुमटं नाक्षर, ते द्रौपदीला मॅच झालं पाहिजे ना. एक पोरग भेटलं पण त्याला होती बिड्या वडायची सवय. तेव्हा मला मी द्रौपदी होतो पण आपल्याला बिड्या लागते, आणि पोरं मला बिड्या वड पण त्याच्या मागं गेल्या वड. तुझं सॉंग आल्यावर बिडी फेकून आपलं नाचायला येत जा, डायलॉग म्हणायला. म्हणलं ओके. द्रौपदीने साडी घातली, मेकअप केला, चमचम करायचे. द्रौपदीने बिडी तोंडाला लावली आणि झोरका वाढला. पण पडदा उघडणारं होतं ते जत्र जास्त पिलं होतं, त्याला टायमिंगच कळाला नाही नेमका कधी ओढायचा. दूर तोंडात वाढाला आणि पडदा उघडायला एकच टाईम. गडबडीत बिडी फिकली पण दूर कुठं फेकता येतोय द्रौपदीला, तसा तोंडात दूर दाबून धरलेला. द्रौपदी डायरेक्ट टेजवरून कृष्ण नुसता उड्या हाणायचा. द्रौपदी तू काहीतरी माझ्याशी बोल. केवायसी केली का? मुदत संपली असं ना आता. लाडकी बहीण मध्ये 2 हप्त्याला उशीर झाला तर टेन्शन मध्ये गेल्या होत्या बहिणी. मलाच काय काय फोन करायच्या, मावले हप्ता. अगं मला सप्ता बघ ना, हप्ताच कवर. लाडकी बहीण लाडका दाजी मेला कागद वागू वागू. जा आधार केंद्रावर ये घरी, OTP येईना, लॉग इन व्हायना, KYC व्हायना, नंबर लिंक केला ना. काला म्हातारा कोताराने नंबर लिंक केला आहे तवा. लाडकी बहीण, बहिणीचा भावाला प्रेम असतं. संसार बघा महिला म्हणजे किती चिकाटीनं करते. संसार करताना तेलातलं पैसे काढत्यान, मिठातलं काढत्यान, जिरीतलं काढत्यान, मोहरीतलं काढत्यान, नवरच्या खिशातलं काढत्यान, पैसे काढत्यान, गल्ला गोळा करत्यान, माहेरला जात्यान, साडी घेत्यान. अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेईन ग घेईन. त्याला बिड्या वड्या मिळाला ना तुम्हाला साड्या घ्या मोकळा का. रांगत जाताना सांगत येता, खायचं एकाचं आणि गायचं एकाचं. नवऱ्याचं पैसे चोरून साडी घेतात आणि मालकाला परत दाखवतात माझ्या भावाने घेतली. ते बी म्हणतो छान आहे यार, तुझाच माल आहे का. कपडे धुतानी नोटा कुठे गायब होते बघत जा. नवऱ्याचं पैसे चोरून 2 पिवळं मनी करून आणतात आणि इकडं आल्यावर म्हणतात माझ्या भावाने मनी केलं. अरे त्याच्या मनी नाही ध्यानी नाही, आणि तुम्हाला मनी करा त्याच्या खिशात तर मनी पाहिजे ना. तेव्हा बोंबलत फिरवतो आणि तुम्हाला कधी मनी करायचा. इतकं बहिणीचा भाव प्रेम आहे ना. आता शेवटचं वाक्य बोलू का. चोरून करा, उघड करा, पण प्रेम करा. आता बहीण भावाचं प्रेम सुद्धा राहिलं नाही जेमनीला मार्केट आल्यामुळं. बहिणीने एक वकील गाठून एक अर्ज टाकला ना, किती बी निभार भाव असू द्या, जाग्यावर लॉक होतोय. पण एक वाक्य सांगतो, पैसा आज असेल उद्या नसेल, नाते आयुष्यभराचे आहेत. पैशासाठी नाती तोडू नका. विडवलं हो. स्त्री शक्ती, मुलांमध्ये मुलीमध्ये भेद करू नका. मुलीला जगू द्या मुलाच्या समान. वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान. मुलगीच ठेवते आई बाबाच्या कष्टाची जाण. म्हणून मुलीच्याच पोटी जन्मतील श्रीकृष्ण भगवान. देव येतील पण देवकी आली पाहिजे. त्याच्यामुळे स्त्रीभ्रूण हत्या करू नका. मुलीच्या जन्माचं स्वागत करा. मुलगा असू द्या अथवा मुलगी असू द्या, समान किंमत द्या. आणि संस्कार महत्वाचे आहेत. बाल नामदेव महाराज गोनाई मातेच्या आणि दामाजी पंताच्या तालमीत तयार झालेलं रत्न. लयनिष्ठा पांडुरंगावर नैवेद्याचा ताट घेऊन गेले. भगवंता घ्या. वडील गावाला गेलेत, माझ्याकडे आज दुटी आली, लवकर या म्हणले. आई माझी घरी वाट बघते, मला जावं लागत. नैवेद्य खा. देव कुठं खात असतो का, खावाच लागेल म्हणले. बाल हट्ट, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकणे. भगवंता रोज वडिलांच्या हातून खाताना आज मी आलो म्हणून खात नाही का, माझं काय चुकलं का. शुद्ध अंतकरणानं तुमच्या प्रमाण त्यांच्या बोला. नैवेद्य खावा लागन हा शब्द नामदेव महाराजांचा आहे. आणि जर तुम्ही खात नसाल, प्राण अर्पण करायला तयार आहे. देह जावा अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाऊ. डोकं आपटायला सुरुवात केली. पाषाणाची मूर्ती थरथरा कापली. जेवती लागले नामया सवे. देवानं विठेवून उडी मारावी आणि नामदेवरायांनी घास मोडावा आणि भगवंताच्या मुखामध्ये भरावा. नामदेवरायांसाठी देवाला सगुण साकार रूप प्रगट करावं लावं. प्रमाण त्यांच्या बोला. देव भक्ताचं अंकेला हे बोलणं प्रमाण. आणि किती प्रमाण, म्हणून तर तुकोबरा म्हणतात अवघा त्याचा होय जीव भाव असेल. हे 3रं चरण ना, अखंड सर्वस्व भक्ताला दान करतो. अहो नामदेवरांवर तर इतकं प्रेम केलं, देवानं विटेच्या खाली उतरावं आणि नामदेवरानं विटेवर उभा करावं. किती टोकाचं प्रेम झालं. देवा झाला नामा, देवा झाला नामा, देवा झाला नामा, नामा झाला देव, नामा झाला देव, नामा झाला देव, देवा झाला नामा, देवा झाला
झाला नामा आणि नामा झाला देव. हे प्रमाण आहे. गोनाईचा भाव, अहो देव नामदेव झाले, नामदेव देव झाले. अवघा त्याचा होय. तिसरं चरण जीव भावासहित. आणि नामदेवांना विठेवर उभा केलं आणि नामदेवाला सांगितलं गप उभं राहायचं, हालायचं नाही, चालायचं नाही, बोलायचं नाही, झाकलेले डोळे उघडायचं नाही. पुजारी आले, पूजा केली, लोण्याचा गोळा तोंडाला लावला. आता नामदेवराला उभा केलं होतं इटेव, नामाला वाटलं तोंडाला लावलाय म्हणजे खवाच लागतोय. तोंडा केलं गेला न गोळात. पुजाऱ्यांची धोत्र थर 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 कापायला लागले. आयो, देवाने जर लोणी खाल्लं तर आपल्याला माग काय राहिलं. देव खात नाही म्हणून आपलं चालू आहे आणि देवानेच खायला सुरुवात केली. अहो कसा मेळ बसायचा. सगळीकडे चर्चा व्हायला लागली. योग मायने देवाने प्रसंग तारुण्याला म्हणजे किती भक्तावर प्रेम करतो. अवघा त्याचा होय. तिसरं चरण सगळं देवाला अर्पण. भक्ताला जीवे भावासहित महाग लागतोय. व देवोपचारे वाणी काही माग मनवणी. नामदेवराया, तुकोबाराया, माऊली, तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागणी करा. आपण देवाच्या माग लागलोय, आमची मागणी पूर्ण करा. आणि देव भक्ताच्या माग लागतो. व देवोपचारे वाणी. चौथं चरण काही माग मनवणी. तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागणी करा असं स्वतः देव भक्ताच्या पुढं मागण्याची आस. पाही मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. 4 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. एका चरणाचा भावार्थ उर्वरित अगदी मोजक्या वेळेत पाहू. इको कमी करा. हातानं टाळी, मुखानं आवाज मागाशी छान लागला होता तसा थोडा चेंज करू नका. सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे आणि अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. आता नाही, थांबा सांगतो. कॅमेरावाल्यांच्या हातावर शूटिंग फिरवा आणि 2-4 तरुण मला मोबाईल मधली शूटिंग सुद्धा सगळीकडे पाठवा. नाही त्या बातम्या पाठवतो. जरा ह्या वारकरी संप्रदाय तळागाळात पोहोचवण्याचं काम आजच्या तरुण मुलांवर आहे. आणि कळू द्या महाराष्ट्राला, गावाला सोबत घेऊन चालण्याची कला जर तुमच्यामध्ये असेल, इको किती भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये सप्ताह संपन्न होऊ शकतो. गावचं नाव लोके करण्यासाठी आणि गजानन महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अर्ध्या मिनिटासाठी करा सर्वांनी हात वर. महिला पुरुष सगळे लेफ्ट राईट, हातले बाहेरचे खालचे वरचे मागचे पुढचे हात वर वर वर. क्या बात. घ्या हात खाली. लयच निष्ठावान आहेत बुवा. शेवटपर्यंत हात वर ठेवले. इको कमी. तुम्ही जसे हात वर केले तसा तुमच्या आयुष्यातला आनंद आभाळा इतका उंच जावा हीच गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि आनंद गगनाला भेटणार नाही. हे जे कार्य चाले धर्म कार्य असावा तो धर्म मग साहू जाते वर्म. धर्म टिकवला संभाजी महाराजांनी. दुश्मन मंद संभाव. वडिलांनी जेवढं स्वराज्य कमले, जेवढे किल्ले कडे तेवढे आम्हाला दान देऊन टाका, तुम्हाला जीवन दान. वडिलांनी कमवले संपत्ती, दुश्मनानं मागितले तळपाच्या मस्त सगळी मोठ्या वळल्या डोळे लाल बोलणार. अय औरंग, अजून संभाजी जिवंत आहे. मी माझा प्राण अर्पण करेल पण बापाने कमवलेला मातीचा कण सुद्धा देणार नाही. याला म्हणायचं धर्मवीर. जीव सोडला पण धर्म सोडला नाही. म्हणून आज धर्मवीर म्हणलं की संभाजी महाराज डोळ्यासमोर उभे राहतात. आणि ते ज्यांच्या मुशीत तयार झाले, राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. एकाच मातेने 2 राजे घडले, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. कसे घडलेत राजे? हेल आवाज राम हेल. माझी जाऊने माझी जाऊने दिवाहने सुंदर शिवाजी राजा. जाऊने दिवाहने सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिवाहने सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिवाहने सुंदर शिवाजी राजा. टाळी टाळी टाळ. हा हा. वा वा क्या बात.
भवानी आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी. कशी होती तलवार? चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. टाळी वाजवा, टाळी टाळी. वा वा मालिक, वाटार करी. वा वा माऊली वा. पडली भवानी जेव्हा मेनाच्या बाहेरी, रणात फिरली ना कधी ती माघारी, रणात फिरली ना कधी माघारी. धर्मरक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली, सुलुमकर्जाच्या रक्ताने ती न्हाली. मग शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. मग शाहिस्ते खान वस्तीला तो आला, शिवाजीला ग्याद मावयास शत्रूला इको. शाहिस्त्याच्या घरात शिवरात्री बघून शिवाजी घाबरले. केला गणी मी काव्याने शाहिस्त्यावर हल्ला, केला शाहिस्त्यावर वार, केला शाहिस्त्यावर वार. त्याची तुटली बोटे चारकट, तुटली होते यार. चमके छत्रपती शिवाजी महाराज की जय. अशी तलवार होती आणि मावळे सुद्धा वजनदार होते. जातीपातीचं राजकारण छत्रपतीने कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकराच न तोता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा. अभिमान होता या मावळ्यांना या महाराष्ट्राच्या मातीचा. या मातीचा अभिमान असणाऱ्या आपण माणसं म्हणून जीवनामध्ये तरुण मुलांनो कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, आई वडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा, निर्व्यसनी जीवन जगा, तर तुमची लग्न होते. हा सध्या लय अवघड आहे, जटिल प्रश्न आहे गावागावातले हो.
काय काय आम्हालाच म्हणतात महाराज तुम्ही लय फिरता, मग आमच्या पोराला कुठेतरी बघा की मग आम्ही काय स्थळ बघत हिंडतो का? आमचाच प्रवास आम्हाला ओळखा नाही, तुझं काही पण त्या लायकीच आहे का? बोंबलत फिरत आहेत, होबाडात मावा डाव्या जाते, दारू पिता, आई संघ भांडणं, बापा संघ भांडणं, गावात कोणचा मॅटर झालं तरी ह्याचंच नाव पुढे येतं, कोण पुरेच वाटोळ कराय मोकळे. क्वालिटीला किंमत आहे, दर्जा कमवा, ह्याच्या त्याच्या मागे लागायची गरज नाही. जग तुमच्या मागे लागलं पाहिजे हे तुमच्या मनगटामध्ये धमकन ते विश्व निर्माण करा तरुण मुलांनो. तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. तरुणांनो लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा, कुविचार मनातून काढा, तुमच्याच अंगणात पडेला चांदण्यांचा सडा. तरुणांनो लढा रे लढा, लढायला शिका, बापाची इस्टेटी मजा करायची नाही, स्वतःच्या मनगडे धमक जगाला दाखवा, निर्व्यसनी जीवन जगा. हे सप्ते कशासाठी करायचे? आपल्यात काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. मग असेच मला एक डॉक्टर साहेब भेटले, व्यसनमुक्तीच्या बाबतीमध्ये ते फार मोठं काम करत आहेत. हे गरजेचं आहे, निर्व्यसनी जीवन. आणि एक वाक्य सांगतो, या 8 दिवसामध्ये महाराज किती मोठे आणले, याही पेक्षा 8 दिवसामध्ये गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिलं, हा खरा सप्ताह आहे मायबाप. हे परिवर्तन तरुण मुलांनी आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणा, ही काळाची गरज आहे. खातो गुटखा वाईट खाण्या, जिबीला चटका, खेळतो जुगार मटका, संसार होतो ना फटका, अरे देणं व्यसनाला झटका, व्यसन फॅशन वाईट टोकटं दिसन, तिथं खाली बसन, ह्याच्यात का वेटन गुटखा खाल्लं, तोंड फुटून, दारू पिला, लिव्हर फुटून. मित्रमंडळ चांगली ठेवा, निर्व्यसनी जीवन जगा, हा उपदेश तरुण मुलांनी लक्षामध्ये ठेवा. आणि शेवटचं वाक्य सांगतो, ज्या कुटुंबात एकी असती त्या कुटुंबाचं गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असती त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. तुमचं गाव सर्वांगानं एक जीवानं एक विचारानं बांधलेलं आहे. म्हणून शिक्षणाच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये, विकासाच्या बाबतीमध्ये हे अग्रेसर आहे. याचं कारण गावची एकी आहे, आणि अशीच एकी ही अखंड आबाधित ठेवा. तरुण मुलांची एक तगडी फळी गावात निर्माण झाली पाहिजे. आपलं गाव सर्वांगानं सुंदर व्हावं यासाठी गावातले तरुण या शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या विचारानं पेटून उठलेले तरुण घडवावेत, यासाठी हा धर्ममंडप आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्या जीवनामध्ये संत विचाराचे कास कधी सोडू नका. आणि संतांमध्ये ही संतांचा महिमा सांगतात, भक्ताचा महिमा सांगतात, म्हणजे त्यांच्या संगतीचं महत्त्व सांगतात. आणि म्हणून जीवनामध्ये संगत फार महत्त्वाची आहे. चांगल्याच्या संगतीमध्ये आपलं जीवन असावं अशी तरुण मुलाला विनंती. आणि म्हणून तो कोबऱ्या म्हणतात, इतका अंकित, इतका अंकित, जग देवाच्या माग, पण देव कुणाच्या माग? अभंगाच्या उदासीना
उदासीनाच्या लागे तुका म्हणे धावे मागे. जे उदासीन आहेत, उदासीनाचा देह ब्रह्मरूप, बघताय शेजाना जे देही उदास. कोण? गजानन महाराज उदासीन आहेत. काही जगाचं घेणं देणं नाही, कुठून आले कसे आले काही माहीत नाही, म्हणून त्यांचा प्रगट दिन आहे. आणि प्रमाण त्यांच्या बोला असे कित्येक घटना आहेत गजानन महाराजांच्या जीवनामध्ये. कोरड्या विहिरीला पाणी आजही शेगावमध्ये आहे. महाराज एकदा रेल्वेत बसले, टिशा आले म्हणजे तिकीट दाखवा. हे म्हणजे तिकीट कशाचं? उदासीन आहेत म्हणले आम्ही. तिकीट नाही का? उतर म्हणले तर उतरलो, बस म्हणले तर बसलो. गजानन महाराजांना खाली उतरवलं, रेल्वेच्या डब्यातून खाली उतरले. रेल्वेत पुढंच पळाना, जाग्यावर गाडी स्टॉप. सगळी टीम आली, इंजिनियर आले, डोकं आऊट झालं. म्हणले रेल बरं इंधन मी हाय, ड्रायव्हर हाय, रेल्वे का पुढं सारे का ना. वारकरी बसले होते. म्हणले महाराज साधूचा अपमान केलाय. साधूला गाडीतून खाली उतरवलं, परत विनंती केली महाराज गाडीत बसा. गजानन महाराज गाडी बसली, परत रेल्वे मुंगाट पळाली. का? उदासीन. अशी अनेक घटना त्यांच्या चरित्रामध्ये आहेत. उदासीन आहेत. उदासीनाच्या लागे तुका म्हणे दावे मागे, संतांचा शब्द प्रमाण. असा अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. माझे गुरुवरे, माझे पिताश्री आदरणीय वंदनीय भाऊ वडीलही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊंच्याच आशीर्वादाने ही संप्रदायाची सेवा करण्याचा योग, आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं माझ्या जन्मगावी कर्जतमध्ये. आपण एकाच जिल्ह्यातली माणसे, फक्त तुम्ही हे टोकाला ना आम्ही त्या टोकाला आहे. कर्जतमध्ये फार भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं मंदिर बांधलेलं आहे. अत्यंत सुंदर मंदिर. मंदिराच्या पुढं शिवाजी महाराज, संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत. हजारो झाडेत, अगदी नंदनवनात आल्याने वाटतं. आणि एक योगायोगाची गोष्ट आहे, याच महिन्यामध्ये फार मोठा कार्यक्रम कर्जतमध्ये माऊली मंदिराचा वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहे. 28 फेब्रुवारी ते 2 मार्च असा त्रिदिनी भव्य दिव्य राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव त्या ठिकाणी संपन्न होत आहे. हीच सगळी मंडळी तिथं आहेत. आमचे कृष्ण महाराज आहेत, उद्धव बापू आहेत, दिवटे महाराज आहेत. हे सर्व मंडळी दरवर्षी संस्थांवर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात. आपणाही सर्वांना विनंती आहे, नक्की एक दिवस तो आश्रम पाहण्यासाठी कर्जतला या. आपले शिरसगावची बरीच मंडळी घरी सुद्धा येऊन गेलेली आहेत. मागल्याच एक 8 दिवसापूर्वी इथले एक दादा आले होते, आमचे पाहुणे आहेत. हे वाबळे बंधू वगैरे ही सगळी मंडळी संस्थांवरती आलेली आहेत. आपणालाही विनंती, कधी त्या परिसरात आले तर नक्की संस्थान पाहण्यासाठी. अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आदरणीय गणेशरावजी देशमुख सर,